धनंजय मुंडे, संजय बनसोडे, रुपाली चाकणकर, आपले आमदार सरोज आहिरे, माझ्या कळवण सुरगणाचे आमदार नितीन पवार, सूरज चव्हाण, देविदास पिंगळे, रवींद्र पवार, रंजन ठाकरे, विष्णुपंत म्हैसदुणे, निवृत्ती शेठ अरिंगळे, अशोक सावंत, प्रेरणाताई बलकवडे, कांचन जगताप, सोमनाथ बोराडे, प्रणाली कोहिळे, विक्रम कोवळे, सर्व उपस्थित मान्यवर, मी आता सगळ्यांची नावं घेऊन वेळ घेत नाही. माझ्या देवळाली विधानसभा मतदारसंघातील उपस्थित असणाऱ्या तमाम महिला भगिनी, बांधव, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज खरं तर आम्ही सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जनसन्मान यात्रा सुरू केलेली आहे. थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या मायमाऊलींच्या करता, माझ्या भगिनी वर्गाच्या करता, माझ्या मुलींच्या करता ही योजना 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या करता आहे. यामध्ये नाशिक सारखं एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र की उत्तर महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं शहर, नाशिकमध्ये अनेक प्रकारचा इतिहासाचे दाखले ह्या परिसराला लाभलेले आहेत. अनेक मान्यवरांच्या पदस्पर्शाने हा सगळा परिसर हा पावन झालेला आहे आणि अशा परिसरातनं आपण सुरुवात करावी ही त्याच्या पाठीमागची भावना. त्याच्यामध्ये एक धार्मिक स्वरूप आजच्या या यात्रेला आलेलं आहे. माझ्यासारख्या एका जनसेवकासाठी जनता हीच देव असते आणि तुम्ही दिलेली शक्ती ही माझी दैवी शक्ती आहे. मी मागच्या 30 वर्षापासून जास्त काळ ठामपणे महाराष्ट्रामध्ये काम करतोय आणि आपण अतिशय मजबूतीनं माझ्या पाठीशी उभे आहात. आज आपल्याला सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की बाबा आम्ही सर्वप्रथम ही जनसन्मान यात्रा असं नाव का ठेवलं. या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करत असताना मायमाऊलींनो, माझ्या भगिनींनो, माझ्या मुलींनो, आम्ही जाणीवपूर्वक गरिबांना डोळ्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही विकासाला डोळ्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या भागाच्या लोकप्रिय आमदार सरोज आहिरे असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, त्यांना पहिल्यांदा तुम्ही संधी दिली. त्या संधीचं सोनं करण्याच्या करता सत्ता असल्याशिवाय विकास कामं होत नाही. पहिल्या 2.5 वर्ष आम्ही सरकारमध्ये होतो, नंतर 1 वर्ष आम्ही बाहेर पडलो, सरकार गेलं, परंतु नंतर सातत्याने सगळे माझे सहकारी म्हणायचे की बाबा आम्ही मतदारांना काय सांगणार. मतदारांच्या इथले विकासाचे प्रश्न तर सुटले पाहिजेत, अडचणी दूर झाल्या पाहिजेत, शेकडो कोटीची कामं झाली पाहिजे. मित्रांनो, त्याच्याकरता सर्वांनी मिळून सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आया बहिणींनो, तुम्ही मला सांगा, मायमाऊलींनो, गरिबांच्या करता, विकासाच्या करता जर असा निर्णय घेतला तर त्याच्यात चुकीचं काय. शेवटी कामं झाली पाहिजेत. मला तुम्ही सांगा, महाराष्ट्रामध्ये या अर्थसंकल्पामध्ये माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आम्ही दिली. चांगलं केलं का वाईट केलं? चांगलं केलं. ज्यांना आवडली त्यांनी हात वर करा. सगळ्यांना आवडलेली आहे. ती कुणा करताय? मायमाऊलींनो, ज्यांचं 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्यांच्या करताय. गरीब महिलेच्या करता, मोलमजुरी करण्याच्या करता, ज्यांच्या घरामध्ये 20,000पर्यंतच महिना उत्पन्न आहे, अशा महिलांच्या करता त्यांना पण सबलीकरण केलं पाहिजे. ती सबल झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने समाज बदलणार नाही. आपण राजमाता जिजाऊंचं नाव घेतो, सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव घेतो, रमाईंचं नाव घेतो, अनेकांची नावं आपण घेतो. परंतु ही नावं घेत असताना आज देखील समाजातला मोठा वर्ग यांना पण आज मला सत्कार करत असताना सरोजनी माझ्या आईचा एक सुंदर अशा प्रकारचा फोटो मला प्रेझेंट केला. आज माझी आई हयात आहे. 87 वर्ष तिचं वय आहे. आज ती आमच्या काटेवाडी गावामध्ये राहते. मी प्रत्येक वेळेस गेल्यानंतर आईशी सतत संपर्क ठेवत असतो, बोलत असतो. जरी किती व्याप असला
तरी रोज आईशी फोनवर का होईना बोलायचं, बारामतीत गेल्यानंतर पहिलं आईचं दर्शन घ्यायचं, तिच्या तिथं थांबायचं. ही आपली परंपरा, ही आपली मराठी संस्कृती आहे. ही बापदादांनी आपल्याला शिकवलेलं आहे. त्याच रस्त्याने गेलं तर आपलं भलं होणार आहे. म्हणून आज कितीतरी घरातल्या माझ्या माय माऊली आई त्या स्वतःच्या पोटाला चिमटा काढून त्यांच्या मुलाला मुलीला शिकवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडे कमी पैसे असतात, ते म्हणतात नको माझ्याकरता काही नाही घेतलं तरी चालेल, माझ्या मुलाकरता गेलं पाहिजे, माझ्या सुनेकरता माझ्या मुलीकरता केलं पाहिजे. ती तिच्या वेगवेगळ्या ज्या कल्पना असतात त्याला मुरड घालते. ती म्हणते नाही आपण थोडंसं थांबू, आपण ह्या मुलामुलींच्या करता करू. परंतु आई वडिलांनी आपल्याला एवढ्या सुंदर जगात जन्म दिल्यानंतर त्या माऊलीला त्या भगिनीला असं वाटत नाही की आपल्याकरता पण काही केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही फार विचार केला. आमचे विरोधक टीका करतात, सांगतात की एक चुनावी जुमला आहे, थोड्या दिवसाकरता आहे. माय माऊली आणि बहिणींनो, हा अजितदादाचा वादा आहे. ही योजना कायम पुढे चालू आम्ही ठेवणार आहे. परंतु त्याच्याकरता तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. पुन्हा महायुतीचं सरकार आलं पाहिजे. पुन्हा त्या ठिकाणी नितीन पवार असतील, सरोज आहिरे असतील, बाकीचे आमचे सहकारी असतील. यंदा तुम्ही पाठबळ दिलं पाहिजे. मी 10 वेळेला अर्थसंकल्प सादर केलाय. मला अर्थकारण चांगलं समजतं. मी माझी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 30 वर्ष मी तिथं डायरेक्टर होतो, 7 वर्ष चेअरमन होतो. अनेक महत्वाच्या आर्थिक संस्था मी चालवलेल्या आहेत. मला आर्थिक शिस्त कशी असते ते चांगलं माहिती आहे. आणि त्याच्यामुळं माझ्या माय माऊलींना दर महिन्याला 1,500 रुपये ज्यावेळेस देण्याचा निर्णय आम्ही घेतला, मंत्रिमंडळामध्ये ह्यांनी सगळ्यांनी मान्यता दिली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. त्यावेळेस किती बोजा आपल्याला भार उचलावा लागणार आहे, तो सबलीकरणाकरता आहे, गरीब महिलांना आधार देण्याकरता आहे. तेव्हा पैसा एवढा 45,000 कोटी रुपये पुन्हा मार्केटमध्ये फिरणार आहेत. हे सगळं आम्ही बघितल्यानंतर आम्ही साधारण 2.5 कोटी महिला निघतील असा अंदाज केलेला. आता 1.25 कोटी महिला सगळ्या त्यांच्या लाभार्थी लाभ घेणाऱ्या, त्यांचे अकाउंट, बँकेचं खातं, त्यांची सगळी कागदपत्र व्यवस्थित झालेली आहेत. आमच्याकडे जवळपास 1,65 ते 70 लाख महिलांनी अर्ज केले. त्याच्यातले 1.25 कोटी अर्ज नियमात बसलेत. बाकीचे तपासायचं काम चाललेलं आहे. अजून काही आकडा पुढे जाईल, तुम्ही काळजी करू नका. जुलै महिन्यामध्ये जरी तुमचा फॉर्म ग्राह्य धरला नाही, ऑगस्टमध्ये धरला, तरी तुम्हाला जुलै ऑगस्टचे दोन्ही महिन्याचा पैसे तुमच्या अकाउंटला जाणार आहे. आम्ही त्याच्यामध्ये कुठेही हलगर्जीपणा करणार नाही, कुठेही त्याच्यामध्ये दुर्लक्ष करणार नाही. माझी माय माऊली, माझी बहीण समाधानी झाली पाहिजे, माझी मुलगी समाधानी झाली पाहिजे. बहिणींनो, आज तुम्हाला भेटायला ज्यावेळेस आम्ही निघालो, काल कॅबिनेट होती, अर्थमंत्री म्हणून मला फाईलवर सह्या कराव्या लागतात. कालच 19 तारखेला रक्षाबंधन आहे. आजही जाईल तिथं माझ्या बहिणी मला राख्या बांधतायत, मी त्या स्वीकारतोय, त्या मला ओवाळतायत, त्या समाधानी आहेत. त्या म्हणतात चांगली योजना आणली तुम्ही लोकांनी. परंतु विरोधक ह्याचा खोटा उलटा प्रचार करतायत. खोट्या उलट्या प्रचाराला माता भगिनींनो बळी पडू नका. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. आम्ही दिलेला शब्द पूर्ण करणारी माणसं आहोत. आम्ही कामाची माणसं आहोत. आम्ही विकासाची माणसं आहोत. आम्हाला एकमेकाची उणीधुणी काढण्याची गरज नाही. काही राजकीय पक्ष आणि काही राजकीय नेते एकमेकाला अतिशय खालच्या पातळीवर टीका करतात. अरे ही काय आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे? चव्हाण साहेबांनी ही शिकवण तुम्हाला मला दिली आहे, ह्याचा कुठेतरी विचार करा, असं आम्ही आव्हान त्यांना करतोय. मला बहिणींना सांगायचं आहे, तुम्हाला 19ला रक्षाबंधन आहे. 17 तारखेला ज्यांचे फॉर्म ग्राह्य झालेले आहेत त्यांच्या अकाउंटला
जुलैचे आणि ऑगस्टचे मिळून 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत। काल मी नाशिकला यायच्या आधी 6,000 कोटीच्या फाईलवर सही केली आणि मग त्या जनसन्मान यात्रेला मी बाहेर पडलेलो आहे। त्याच्यातनं कुठल्याही जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केलेला नाही। सगळ्या जाती धर्माच्या महिलांना, मायमाऊलींना, मुलींना त्याच्यात इन्व्हॉल्व केलंय। फक्त उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये वर्षाचं पाहिजे। त्याच्यातून एक समाधान आम्हाला महाराष्ट्रात पाहायला मिळतंय। त्याच्यामध्ये आमच्यावर टीका होती। काही जण म्हणतात विरोधक, अरे यांनी बहिणींना दिलंय, माझी बहीण, भावांना काय दिलंय? काहीच दिलं नाही। बहिणींनो, मी आपल्याला सांगतो, मायमाऊलींनो आपल्याला सांगतो की भावांना पण दिलेलं आहे। वीज माफी, तुमचे शेतकरी महिला किती आहेत हात वर करावं? शेतकरी बऱ्यापैकी शेतीवाडी आहे। तुमच्या घरामध्ये ते विजेचं कनेक्शन आहे शेतीपंपाचं, तुम्ही बोरवर पंप बसवला असेल, तुमच्या विहिरीवर बसवलेला असेल, तलावात बसवला असेल, ते वीज बिल इथनं पुढं 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवरचं माझ्या शेतकरी बांधवांनी भरायचं नाही। माफ। 14 ते 15,000 कोटीची जबाबदारी आम्ही उचलली। आम्ही भावांच्या करता काही दिलं नाही, हे तर महत्वाचं आहे। त्याची मोटर आता त्याला आकडे टाकावे लागणार नाही, वीज बिल थकलं म्हणून। ही एक चांगला निर्णय आहे। 5 वर्षाची ऑर्डर काढली, GR निघाला। एवढ्यावर आम्ही थांबलो नाही। त्यांच्या दुधाला भाव जरा कमी झालेत, गाईच्या दुधाला, त्यांच्या म्हणजे गाईच्या दुधाला, त्या गाईच्या दुधाला त्यांना अधिक 5 रुपये अनुदान, प्रोत्साहन, इन्सेंटिव्ह हा आम्ही देण्याचा निर्णय घेतला। हाही आमच्या भावंडांच्या करता नाही घेतला। आज त्याच्यातनं त्यांच्या संसाराला हातभार लागणार नाही, त्याचा दूध उत्पादनाचा व्यवसाय पुन्हा सुरळीत चालणार नाही, हा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला। त्याच्या संदर्भामध्ये पुढे जात अनेक प्रकारे युवक युवतींची संख्या मोठी आहे, त्यांच्याकरता देखील आम्ही प्रशिक्षणार्थींच्या करता आम्ही निर्णय घेतला, त्यांना स्टायपंड देण्याचा। 12वी पास असणारी मुली, डिग्री घेतलेली मुली, डिप्लोमा घेतलेली मुली, त्यांना 6 महिन्याचा 1 वर्षाचं आम्ही स्टायपंड देणार आहोत। 6,000, 8,000, 10,000 त्यांनी त्याच्यात शिकावं। उद्याच्याला कुठं नोकरी लावायची म्हटलं तर ते म्हणेल की मला ह्या कारखान्याचा अनुभव आहे, त्याला आम्ही सर्टिफिकेट देणार सरकारचं की तो स्टायपंड तो पूर्ण केलेला आहे, त्याच्यावर तो चांगलं केलं तर त्याच कारखान्यात कामाला लागेल। जर त्या कारखान्यात गरज नसेल तर त्याच्या अनुभवाच्या जोरावर तो स्वतःच्या पायावर उभा राहील किंवा इतर कारखान्यामध्ये त्याला काम लागेल। आम्ही महाराष्ट्रात नवीन कारखानदारी आणतोय। टोयोटा किर्लोस्करचा कारखान्याचा करार परवा केला, जिंदालचा 2 कारखान्याचा 40,000 कोटीचा करार आपण केला। शेवटी माझ्या नाशिकचं चित्र केव्हा बदललं? महिंद्राचा कारखाना आल्यानंतर बदललं, इतर कारखाने आल्यानंतर बदललं। हे आम्हाला कळतंय। आम्ही काही फक्त ठराविक घटकाचा विचार करत नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आमचं महायुतीचं सरकार हा सगळ्या समाजाचा विचार करतंय। हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि त्या प्रकारे आपण या युवा युवतींच्या करता ती योजना आणलेली आहे। माझ्या महिला, इथं किती महिला घरामध्ये गॅस सिलेंडर वापरतात? हात वर करा। आता महिलांनो, 54 लाख कुटुंबियांना, किती? 54 लाख, ज्यांच्याकडे केशरी कार्ड आहे, ज्यांच्याकडे पिवळं कार्ड आहे, अशा महिलांना त्यांचा नंबर आम्हाला द्यायचा। आमच्याकडे नंबर आहेत, यादी आहे, उज्ज्वला गॅसच्या निमित्तानं ती आम्हाला मिळालेली आहे। त्यांच्या अकाउंटला दरवर्षी 3 गॅस सिलेंडरचे पैसे सरकार तुमच्या खात्यामध्ये पोहोचवणार। तुम्ही वर्षातनं 3 सिलेंडर आमच्यातर्फे आमच्या भगिनींना भेट,
त्याच्यातनं तुम्ही काटकसर करा, त्याच्यातनं तुमच्या संसाराला हातभार लागेल. आमच्या ज्या मुली आहेत, मागासवर्गीय आणि आदिवासींच्या मुलींना कॉलेजचं शिक्षण फुकट आहे, परंतु ओबीसी, ओपन ह्या वेगवेगळ्या समाजातल्या त्याच्यात पण गरीब वर्ग आहे ना, त्यांच्या मुलींना कॉलेजचं शिक्षण घेताना फी परवडत नाही. डॉक्टरची फी, वकिलीची फी, इंजिनिअरिंगची फी, सीएची फी, पायलटचं ट्रेनिंग घ्यायचं असेल तर मग काय करायचं. आम्ही ठरवलं की इतके दिवस त्या महिलांना आपण 50% 8 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्यांना आम्ही 50% त्या मुलीची फी भरायचो. आम्ही विचार केला, काही उदाहरणं आमच्या पुढे आली मायमाऊलींनो, की 50% राहिलेली रक्कम भरायला पण पालकांच्याकडे पैसे नव्हते आणि त्या मुलींना शिकायचं होतं. काही मुलींनी आपल्या आई वडिलांच्याकडे तेवढे पैसे नाही, मग आई वडिलांना वाईट वाटेल, त्यांनी आत्महत्या केली. काय त्या मुलींचा दोष होता. एवढ्या सुंदर जगात जन्माला आलेल्या मुली आणि त्यांनी पुढचं शिक्षण घेता येत नाही म्हणून आत्महत्या करावी. आम्हाला कुठेतरी काळजाला भिडलं, आम्हाला वाईट वाटलं. अरे आपण सरकारमध्ये तर आपल्या मुली आत्महत्या करतायत. आम्ही निर्णय घेतला, वित्त विभागाचा मंत्री म्हणून त्या संबंधित खात्याला बोलवलं. म्हणलं या मुलींची फी राहिलेली 50% फी भरावी लागली तर काय करावं लागेल. ते म्हणले 2,500 कोटी रुपये अजून तुम्हाला द्यावे लागतील. म्हणलं 2,500 कोटी रुपये देतो, परंतु 100% त्या मुलींची फी माफ. हा निर्णय सरकारने घेतला. आम्ही कुठेही सगळ्यांना सन्मानाने जगता आलं पाहिजे अशा प्रकारची आमचा विचार आहे आणि म्हणून गरीब आणि विकास ह्या गोष्टीला महत्त्व देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे चाललेला आहे. घड्याळ आमची खूण आहे. महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही घटक आहोत. उद्याच्याला एकत्र पण आमच्या सभा होतील, त्यावेळेस पण आम्ही आमची भूमिका तिथं मांडू, काळजी करू नका. परंतु आज आवर्जून सरोज अहिरेंना पहिल्यांदा आपण निवडून दिलं, त्याच्यामध्ये माझ्या त्या भगिनीला चांगला विकास करता यावा म्हणून जवळपास 1400 ते 1500 कोटी रुपये विकास कामाला त्यांना मिळून दिले. 1400 ते 1500 कोटी. अजूनही त्यांनी काही भाषण जे केलं सुरुवातीला प्रास्ताविक, त्याच्यात काही त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. मी मोठा भाऊ या नात्याने सरोज अहिरेंना निधी देण्याच्या बाबतीमध्ये चिंगूसपणा, चेंगटपणा करणार नाही. मी मदत करीन, हा भावाचा शब्द आहे. हा अजितदादाचा वाद आहे. ही गोष्ट देखील आपण महिलांनी लक्षामध्ये घ्या. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. आमच्या मागासवर्गीयांना सांगितलं संविधान बदलणार आहे, ते त्यांना सांगितलं की आरक्षण जाणार आहे, त्यांना सांगितलं की आता तुम्हाला तुमचं काही खरं नाही. माझ्या मुस्लिम बांधवांना पण चुकीचं काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये घातलं. आम्ही तसं नाही. आम्ही शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, सर्व धर्म समभाव, सेक्युलर विचार ह्याच रस्त्याने चाललेलो आहे. तीच आमची भूमिका आहे. त्यामुळं आपण अजिबात त्या बाबतीमध्ये काळजी करू नका. माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, जसं मागच्या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही चांगलं काम करून दाखवलं. हा अजित पवार सकाळी 8:30ला त्या मंत्रालयामध्ये बसायचा आणि अडीअडचणी सोडवायचा, जम्बो हॉस्पिटलला मदत करायचा, वॅक्सिन देण्याच्या करता मदत करायचा, अँब्युलन्स घ्यायला मदत करायचा, हॉस्पिटल उभी करायला मदत करायचा. सरकारमध्ये आम्ही कुठं कमी पडलो नाही. थोडंसं आमचं उत्पन्न कमी झालं, परंतु कुणाचे पगार थकवले नाही. त्या काळामध्ये करोना झाल्यानंतर घरातली माणसं घरातल्या माणसाच्या अंत्यविधीला जात नव्हती, असाही काळ आपण बघितला. परंतु त्याच्यातनं पण महाराष्ट्राला बाहेर काढण्याचं काम आम्ही लोकांनी केलं. आम्ही घरात नाही बसलो. आम्हाला 2-2दा करोना झाला, धनंजयला करोना झाला, सुनील तटकरेंना करोना झाला, इतर अनेकांना झाला. परंतु आम्ही आमच्या जीवाची पर्वा केली नाही. समाज यांना आपल्याला बाहेर काढायचं आहे.
कोरोना मुक्त भारत आणि महाराष्ट्र आपल्याला करायचं आहे। अशा पद्धतीचं काम त्या काळामध्ये देखील रात्रंदिवस आम्ही करून दाखवलं। ऑक्सिजन पाहिजे का, जे काही पाहिजे ते पुरवण्याचा प्रयत्न आमच्या सरकारच्या माध्यमातून त्या काळामध्ये आम्ही केला। अशा पद्धतीनं आम्ही काम करणारी माणसं आहोत। म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की इतर लोकांच्या मध्ये आणि तुमच्या समोर बोलत असणाऱ्या अजितदादामध्ये फरक आहे की ते लोक राजकारण करतात, आम्ही लोक काम करतो, आम्ही दिलेल्या शब्दाला जागतो, आम्ही दिलेला शब्द पूर्णत्वाला नेतो। म्हणून माझ्या मायमाऊलींनो, माझ्या भगिनी वर्गांनो, माझ्या सगळ्या मुलींनो, मला आपल्याला सगळ्यांना आव्हान करायचंय, विनंती करायची आहे। उशीर झालेला आहे ह्याची मला जाणीव आहे, परंतु पुढच्या वेळेसपासूनचे उद्याचे दौरे थोडेसे आम्हाला काही त्याच्यामध्ये थोडा बदल करावा लागणार आहे। कारण दिलेल्या टायमिंगमध्ये आम्ही खरं 5ला तुम्हाला वेळ दिलेली होती, परंतु वेळ जास्त झाला आणि सरोजनी त्याच्या आधी एक कुठला तरी कार्यक्रम घेतलेला होता। आम्ही जे काही करतो ते विकासाची गती माझी महाराष्ट्राची कशी वाढेल, माझ्या महाराष्ट्राचा चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वांगीण विकास कसा होईल, त्याच्यामध्ये जनतेचं कल्याण कसं होईल, जनतेला लाभ कसा होईल, हाच विचार आम्ही सतत करत असतो। तुमच्या दादाचं व्यसन आहे की तुम्हाला लाभ आणि बळ देण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय, ही गोष्ट आपण विसरता कामा नये। मी बजेटमध्ये जी वचनं दिली ती त्या वचनाची पूर्तता आम्ही त्या ठिकाणी करायला सुरुवात केलेली आहे। मला त्यासाठी विरोधकांच्या शिव्या खाव्या लागल्या, माझ्याबद्दल आरोप प्रत्यारोप झाले, परंतु मी त्याची फिकीर केली नाही। माझी माय माऊली माझ्या बरोबर आहे, माझी बहीण माझ्या बरोबर आहे, माझी मुलगी माझ्या बरोबर आहे। आहात का नाही, हात वर करून सांगा तुम्ही बरोबर आहेत का नाही। तुम्ही बरोबर आहात म्हणून आम्ही त्या ठिकाणी पुढे नेटाने चाललेलो आहे। माझा दोष फक्त इतकाच की मी शेतकऱ्यांचं दुःख समजून घेतलं, मी माझ्या महिलांचं मायमाऊलींचं दुःख समजून घेतलं, बजेटमध्ये चांगली चांगली कामं करण्याचा प्रयत्न केला, चांगला अर्थसंकल्प दिला आणि आता नरेटिव्ह अशा पद्धतीने सेट करतायत की त्यांच्याकडे पैसा नाही, आपल्याकडे पैसा आहे। काही काळजी करू नका, आपण हवेत गप्पा मारत नाही, आपण शेतीचा पण बरेचसे प्रश्न सुटवले। कालच वैनगंगा पैनगंगाचा निर्णय आम्ही घेतला, पुढच्या कॅबिनेटला नारपार योजनेचा, किकवी धरणाचा आणि पश्चिमेकडे पडणारे पाणी पूर्वेकडे आणण्याचा आणि त्याच्यातनं गोदामाय भरभरून वाही, त्याच्यातनं जायकवाडी भरेल, गिरणा भरेल, अशा पद्धतीच्या योजना आपण समाजाच्या करता आणतोय आणि त्याच्याकरता आम्ही पुढे चाललेलो आहे। मग तुम्ही घरी जाऊन बाप्यांना सांगा, पुरुष मंडळींना सांगा, तुमच्या कारभाराला सांगा की अजितनं निरोप दिलाय तुम्हाला, इथून पुढे तुम्ही लाईटचं बिल, विजेचं बिल पुढचं भरायचं नाही आणि मागचं द्यायचं नाही, तुम्ही आपली शेतीवाडी चांगल्या पद्धतीने करायचा, अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। इथून पुढच्या काळामध्ये देखील जसं मागे तुम्ही सरोजच्या मागे आशीर्वाद उभे केले, ताकद उभी केली, तसंच इथून पुढच्या काळामध्ये देखील अशाच पद्धतीनं आपण आशीर्वाद द्या, ताकद द्या। महाराष्ट्राला कर्तृत्वान स्त्री शक्तीची परंपरा आहे, ती परंपरा आपल्याला जपायची आहे, ती परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे। त्याच्यामध्ये तुमच्या देवळालीचे आमदार हे अतिशय धडाकेबाज आहेत, सातत्याने माझ्याकडे पाठपुरावा करत असतात, धनंजयकडे जात असतात, संजय बनसोडेकडे जात असतात, भुजबळ साहेबांच्याकडे जात असतात, मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो, माझं काम झालं पाहिजे। कधी कधी तर काम नाही केलं तर रडतीच आमच्या समोर येईल, अगं म्हणलं रडू नको, तुझं काम करून देतो। म्हणजे तुमच्या करता ती तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आणती, तिच्या करता नाही, तुझ्या मतदारसंघातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी फार कमी मी पाहिलेत। ती लोकप्रतिनिधी सर्वोच्च रूपाने तुम्हाला मिळालेला आहे। त्याच्यामुळं आपण अजून आपल्याला खूप काही बदल आपल्याला देवळाली मतदारसंघामध्ये करायचा आहे आणि त्याकरता तुमच्या सगळ्यांची साथ आम्हाला पाहिजे। महिलांचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक
सबलीकरण करायचंय, सक्षमीकरण करायचंय. त्याकरता महिलांच्या विकासाशिवाय तुमच्या माझ्या भारताचा विकास होऊ शकत नाही, महाराष्ट्राचा विकास होऊ शकत नाही, आपल्या नाशिकचा विकास होऊ शकत नाही, आपल्या देवळालीचा विकास होऊ शकत नाही. म्हणून एक चांगल्या प्रकारे अर्थसंकल्पाच्या योजना आम्ही आमच्या मायमाऊलींच्या करता आणल्यात, विकासाच्या दृष्टिकोनातून आणल्यात, गरिबी हटवण्याच्या दृष्टिकोनातून आणल्यात. त्याला आपण अशाच पद्धतीनं साथ द्या. विरोधकांच्या खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका. आम्ही 30-30 वर्ष 35 वर्ष कामं केलेली आहेत. आम्ही खोटं बोलणार नाही. आमची जात पण शेतकऱ्याची जात आहे. आम्ही कोणत्याही जातीपातीचा नात्यागोत्याचा विचार करत नाही. आम्ही समाजाचा विचार करतो. ह्याची देखील आठवण आपण सगळ्या भगिनी वर्गांनी, माझ्या माय माऊलींनी ठेवावी. अशा प्रकारचे माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे. आज आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम, पावसाचे दिवस असताना, पाऊस असताना देखील आपण त्या ठिकाणी हे सगळं उपस्थित राहिलात. त्याच्यातून गरीब आणि विकास हेच आमचं ध्येय आहे. हाच अजितदादाचा वादा आहे. लाभ आणि बल हेच आम्हाला तुम्हाला लाभ मिळवून द्यायचा आहे आणि त्या लाभाच्या माध्यमातून तुम्हाला बळ मिळालं पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. याही गोष्टीची खुणगाठ आपण मनाशी बाळगा आणि त्या पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये पुन्हा या सगळ्या योजना कायमच्या चालण्याच्या करता आता जुलै ऑगस्टचे पैसे ऑगस्टमध्ये मिळणार आहेत. सप्टेंबर ऑक्टोबरचे पैसे साधारण सप्टेंबर एंडला तुम्हाला किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला दिले जातील. त्याच्यामुळे नंतर निवडणूक आहे. पुढे या योजना चालू ठेवायच्या असतील, आपल्याला आपलं भलं करून घ्यायचं असेल, महिलांना सबलीकरण करायचं असेल, तर पुन्हा आमचं सरकार आलं पाहिजे. मी आपल्याला शब्द देतो, पुन्हा तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्याचं काम केलं तर पुढं 5 वर्ष या योजना तुमच्याकरता चालू राहतील. हा देखील अजितदादाचा वादा मी तुम्हाला सांगतो. आणि पुन्हा एकदा माझ्या माय माऊलींना धन्यवाद देतो, त्यांचं आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.